डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना आपण या पेजवरती याल. या ठिकाणी आपण पाहू शकता अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म ओपन होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. जे पण काय तुमचा ईमेल आय डी असेल तो टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर ना इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. पूर्ण नाव टाकून झाल्यानंतर ना इथे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. वडिलांचं नाव टाकून झाल्यानंतर ना इथे तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. इथे जाऊन तुम्हाला वर्ष तुम्ही सिलेक्ट करू शकता, तुमचं कोणतं इयर आहे, वर्ष, त्यानंतर ना मंथ कोणता महिना आहे तो, आणि त्यानंतर इथे तारीख सिलेक्ट करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही तारीख सिलेक्ट करू शकता. तर इथे तुम्हाला तुमचं वय दाखवेल की 5/5/2000ला तुमचं वय किती आहे, तर 24 वय दाखवेल. अशा पद्धतीने ते ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर ना इथे तुम्हाला एक तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका लिहायचा आहे. तालुक्याचे नाव टाकून झाल्यानंतर इथे जिल्ह्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पिनकोड, तुमचा जो पण काय पिनकोड असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा पूर्ण पत्ता, तुम्ही कोणत्या लोकेशनला सध्या राहता ते तुमचं पूर्ण करंट ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर, जो पण काय तुमचा मोबाईल नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा व्हॉट्सअप नंबर, जे पण काय तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तो. त्यानंतर इथे एंटर ईमेल ॲड्रेस, जो पण काय तुम्ही ईमेल आय डीवरती टाकला आहे तोच टाकून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस टाकून घेतल्यानंतर इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मुलगा असेल तर मेल करा, मुलगी असेल तर फिमेल करा. त्यानंतर इथे विचारलं आहे डिसॅबिलिटी, तुम्हाला काय अपंगत्व वगैरे आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आता इथे तुम्हाला कास्ट विचारले. तर आता या कास्ट म्हणजे इथे बऱ्यापैकी कास्टचे टाईप दिलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मांग, मातंग, मदारी, गारुडी. तर यापैकी तुम्ही तुमची जी पण कोणती कास्ट असेल ती कास्ट इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे मॅरिटल स्टेटस, तुम्ही तुमची वैवाहिक स्थिती म्हणजे लग्न झालं आहे का नाही, झालं असेल तर येस म्हणा, मॅरिड, नसेल झालं तर सिंगलवरती क्लिक करा. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तर कास्ट सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे. आता बऱ्यापैकी सगळ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असते तर येसच करायचं आहे, नसेल तर नो पण करू शकता तुम्ही. त्यानंतर आर यू रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं शिक्षण काय झालं आहे, जे पण काय तुमचं आता शिक्षण झालं असेल, कोणाची 12वी झाली असेल किंवा कोणाची ग्रॅज्युएशन झालं असेल त्याने ते सिलेक्ट करू शकता, किंवा कोणाचं ITI वगैरे झालं असेल तर त्यांनी अदरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आर यू कॉलेज स्टुडंट, तुम्ही सध्या कॉलेज शिकत आहात का, शिकत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. आर यू वर्किंग एम्प्लॉई, तुम्ही करंटली काम करत आहात का कोणत्या कंपनीमध्ये वगैरे, करत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. व्हॉट ट्रेनिंग आर यू इंटरेस्टेड इन टेकिंग, तुम्ही कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करू इच्छिता. आता ज्यांची कोणाची 12वी झाली असेल तर त्यांनी NEETसाठी त्यांना तयारी करायची असेल तर त्यांनी त्या कोर्ससाठी अप्लाय करू शकता, किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांनी MPSC UPSCसाठी अप्लाय करू शकता. त्याप्रमाणे रेल्वे, पोलीस भरतीसाठी सुद्धा इथे या ठिकाणी आपण कोर्सेस दिलेले आहेत, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जे कोण बँकिंगची तयारी करत असेल त्यांच्यासाठी IBPS बँकिंगचा पण ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानंतर ज्यांना अदर स्किल्स रिलेटेड काय कोर्स करायचे असतील ते आपण कोर्स स्किल डेव्हलपमेंटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की बऱ्यापैकी कोर्सेस इथे अवेलेबल आहेत. त्यामधील जो पण तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे तो कोर्स या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्ही खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आर यू इंटरेस्टेड इन पर्सिंग जॉब ऑर बिझनेस आफ्टर द ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही जॉब करण्यासाठी इंटरेस्टेड आहात का, तर येस म्हणायचं आहे. तर हॅव यू प्रिव्हियसली अवेलेड ट्रेनिंग अंडर एनी स्कीम, येस ऑर नो, EPS प्लीज स्पेसिफाय. तर याच्या आधी तुम्ही कोणत्या ट्रेनिंगसाठी अप्लाय केलं आहे का, तर अप्लाय केलं असेल तर येसवरती क्लिक करा, आणि कोणत्या ट्रेनिंगसाठी तुम्ही अप्लाय केलं आहे त्या ट्रेनिंगचं नाव टाका, नसेल केलं तर नोवरती क्लिक करा.
अपार्ट फ्रॉम द अबव व्हॉट अदर टाईप ऑफ स्किल ऑर ट्रेनिंग आर यू इंटरेस्टेड इन. आता ह्या दिलेल्या कोर्स व्यतिरिक्त तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे तर त्या रिलेटेडचं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जो पण काही छंद असेल तुमचा किंवा तुम्ही इंटरेस्टेड आहात त्या ट्रेनिंगसाठी तर त्या ट्रेनिंगचं नाव टाकून द्यायचं आहे. आता मी फॉर एक्झाम्पल ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हिंगसाठी इंटरेस्टेड आहे असं टाकून दिलेलं आहे. तुम्ही कोणताही तुमचा जो पण काय आवडतं असेल ते टाकून द्यायचं आहे. तर त्यानंतर आता इथे सेल्फ डिक्लेरेशन आहे तर इथं आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला का पाहून घ्या. तुमचा ईमेल ॲड्रेस, तुमचं पूर्ण नाव, त्यानंतर तुमचा पत्ता, जे पण काय तुमचं शिक्षण झालं असेल किंवा तुम्ही कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करू इच्छिता ते कोर्स वगैरे सगळं व्यवस्थित सिलेक्ट झालं का बघा. सगळं सिलेक्ट झाल्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण इथं पाहू शकता की वरती हिरव्या रंगामध्ये दिसेल की फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.